तू रे माझा मित्र आजच्या भागाची सुरुवात होते अर्णव आणि शिर्केपासून. तर आता इथे दोघे ते काम करत असतात. तर आता अर्णव म्हणत असतो, थँक्यू मिस्टर जॉन्सन, थँक्यू फॉर दिस हेल्प, आय एम रिअली ग्रेटफुल असं म्हणतो तो. तेवढ्यातच ईश्वरी येते. थँक्यू सो मच असं म्हणतो अर्णव. झाली ना मीटिंग असं म्हणते ईश्वरी. सर चला जेवायला चला, तेव्हापासून सगळे वाट बघतायत, भूक नाही लागली का असं म्हणते ती. शिर्के तुम्ही पण चला, चला जेवायला चला सगळे असं म्हणत असते ती. थँक्यू मॅम पण नको, मीटिंग आहेत त्यामुळे असं म्हणतो तो. नेक्स्ट टाइम चला येतो असं म्हणतो शिर्के. बरं असं म्हणते ईश्वरी. शिर्के सायबर टीमशी कोऑर्डिनेट करा असं म्हणतो अर्णव. तर आता शिर्के निघून जातो तिथून. सायबर टीम असं म्हणते ईश्वरी. सायबर टीम कशासाठी असं म्हणते ईश्वरी. तर अर्णव म्हणतो मिस इंदौर, ऑस्ट्रेलियन सायबर टीम आपल्याला हेल्प करणार आहे असं म्हणतो तो. ऑस्ट्रेलियन सायबर टीम असं म्हणते ईश्वरी. म्हणजे कशासाठी. ते इव्हेंटचं त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना रिकव्हर करता येत नव्हतं ना, सो ऑस्ट्रेलियन सायबर टीम आपल्याला ते रिकव्हर करून देणार आहे तसं म्हणतो अर्णव. एक मिनिट असं म्हणते ईश्वरी. हे फुटेज ऑस्ट्रेलियन सायबर टीम आपल्याला रिकव्हर करून देणार आहे म्हणजे कसं मला नाही कळत आहे असं म्हणते ईश्वरी. त्या इव्हेंटला जे सीसीटीव्ही लागले होते ना, त्याची मूळ कंपनी ऑस्ट्रेलियन कंपनी आहे आणि ऑस्ट्रेलियन कंपनी आपल्या सात्विक फॅशनशी डील करते असं म्हणतो तो. सर काय बोलताय, ऑस्ट्रेलियन सायबर टीम आपल्या सात्विक फॅशनशी डील करते म्हणजे कसं असं म्हणते ईश्वरी. काय नेमकं काय काम करते असं म्हणते ईश्वरी. मल्टिपल बिझनेसेस आहेत त्यांचे, ते फॅशन सुद्धा सांभाळतात, ते डिजिटल सुद्धा सांभाळतात असं म्हणतो अर्णव. त्या इव्हेंटसाठी जो डेटा इथे सेव्ह होत होता तो जळालाय. आता तो सेम डेटा ऑस्ट्रेलियाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सुद्धा सेव्ह होत होता, तो रिकव्हर ते करू शकतात म्हणून मी त्यांना आता रिक्वेस्ट केली अँड दे आर रेडी टू हेल्प अस असं म्हणतो अर्णव. तर ईश्वरी म्हणते सर हे तर एकदम बढिया काम होऊन गेलं हो, म्हणजे आता बाबांचा मारेकरी लवकरात लवकर मिळेल आपल्याला असं म्हणते ती. येस असं म्हणतो अर्णव. बाबांना केलेलं प्रॉमिस कम्प्लीट करता येईल मला असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी नजर काढते अर्णवची. व्हॉट वॉज दॅट असं म्हणतो अर्णव. नजर काढली असं म्हणते ईश्वरी. हुशार आहात सर तुम्ही असं म्हणते ती. ते तर मी आहेच, ज्या भाषेत म्हणायचं झालं तर बचपन से असं म्हणतो तो. झालं लगेच स्वतःची तारीफ चालू झाली असं म्हणते ईश्वरी. नो दॅट्स फॅक्ट, कुणालाही विचारू शकतेस असं म्हणतो अर्णव. काय बोलताय सर असं म्हणते ईश्वरी. फॅक्ट वगैरे लगेच आपलं स्वतःचं कौतुक केलं की असं म्हणत असते ती. मला सांगतो इथे काय आली होतीस असं म्हणतो अर्णव. काय असं म्हणतो तो. सर अहो जेवायला बोलवायला आले होते, चला चला उठा असं म्हणते ईश्वरी. एक सेकंड उठतो मी असं म्हणतो अर्णव. चला 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 असं म्हणते ईश्वरी. चला असं म्हणते ती. तर आता त्याला बाहेर घेऊन जाते ती. अर्णव ईश्वरी कुठे आहेत असं म्हणते अंजली. ईश्वरी गेले चिंटूला बोलवायला असं म्हणतात आजी. तर आता इथे डायनिंग टेबलवरती सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेवढ्यातच आता ईश्वरी अर्णवला घेऊन येते. सर या असं म्हणते ती. बस तुमची कामं आता असं म्हणत असते ती आणि बसवत असते. तर आता धक्का मारत काय घेऊन आलीस मला असं म्हणतो अर्णव ईश्वरीला. बरं मी सगळं घेऊन येते असं म्हणते ईश्वरी. सगळं आणलंय मी ईश्वरी, बस आता तू असं म्हणते अंजली. नाही नाही आज ना मी माझ्या ताईसाठी एक तिच्या आवडीचा गोड पदार्थ केलाय, तो घेऊन येते असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी आतमध्ये जाते आणण्यासाठी. वा 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 असं म्हणतो अविनाश. किती ते लाड ताईचे, आमचे असे कोणी लाडच करत नाही असं म्हणतो अविनाश. अरे तिची ताई रुसली आहे ना असं म्हणतात आजी. तर आता ईश्वरी आलेली असते स्वीट डिश घेऊन. तिची ताई रुसले म्हणून तिच्यासाठी शिरा केलाय असं म्हणतात आजी. तू कुठे रुसतोस, मला रुसायचा चान्सच मिळत नाही असं म्हणतो अविनाश. हे डिपार्टमेंट यांचा कब्जा आहे असं म्हणतो अविनाश. तर आता इथे वल्लरी चिडते कारण तिच्याकडे बोट केलेला असतो ना अविनाश. झालं यांचा कब्जा आहे वगैरे म्हणून असं म्हणते वल्लरी. आता नीट पचेला तुम्हाला जेवण असं म्हणते ती. घ्या सुरुवात करा असं म्हणते वल्लरी. डिपार्टमेंट आहे हिचं असं म्हणते ती. बरं ताई तुझ्यासाठी तुझा आवडता गुळाचा शिरा केलाय, खाऊन बघ आणि सांग कसा झालाय ते असं म्हणते ईश्वरी. ईशू अगं मला ना खरंच भूक नाहीये, मी नंतर खाते ना तावडीने असं म्हणते नम्रता. आताच खा नाहीतर मी असं समजेन की तुझा गुस्सा अजून केला नाही असं म्हणते ईश्वरी. नाही नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की अजून मला आता गोड नको खायचंय, मी खाईना नंतर असं म्हणते नम्रता. आकाश म्हणतो नम्रता खा थोडं असं म्हणतो आकाश. एवढं प्रेमाने बनवलंय ना तिने, हे खा मग असं म्हणतो तो. अहो मी खाते नंतर असं म्हणते नम्रता. तर आता ईश्वरी बळजबरीने नम्रताच्या तोंडात घालते चमचा. तर आता आकाशला बघून हसायला येतं आणि अंजलीला पण हसायला येतं. अगं असं म्हणते नम्रता. बढिया असं म्हणते ईश्वरी. छान झालंय असं म्हणते नम्रता. आणि असं म्हणते आता ईश्वरी. तर आता सगळे हसत असतात. असं शिऱ्यासारखं गोड नातं राहू दे तुमचं असं म्हणतात आजी. तर आता नम्रता जाते अर्णवकडे. सगळ्यांना वाटते असं म्हणते ईश्वरी आणि सगळ्यांना वाटत असते. जिजू असं म्हणते नम्रता, आज मी तुम्हाला जे काय बोलले त्यासाठी खरंच खूप सॉरी असं म्हणते नम्रता. इट्स ऑल राईट असं म्हणतो अर्णव. खरं तर नम्रताला माफ करण्यासारखं नव्हतंच ते बघा प्रेक्षक हो. आणि अंजली आणि आजीला अजिबात अक्कल नाही आहे का, म्हणजे तू असं एकवचनी बोललेली असते नम्रता तरी त्या तिला माफ करतात. खरंच अजबाई फॅमिली. आज ह्या बहिणींचं भांडण झालं म्हणून आपल्याला शिरा मिळाला बरं का असं म्हणतात आजी. तर आता सगळे हसत असतात. कधी कधी ना मला असं वाटतं की मला पण एखादी बहीण असली असती तर किती छान वाटलं असतं. मीही तिच्याशी बोलले असते, भांडले असते, मनातलं शेअर केलं असतं. आमच्यात रुसवे फुगवे झाल्यावर तिने सुद्धा माझ्यासाठी छान शिरा बनवला असता असं म्हणते अंजलीने. आता ती हसते. तर आता ईश्वरी पण हसते. वा असं म्हणतो आकाश. छान हा छान, म्हणजे आम्ही दोघं भावंड तुला दिसत नाही का असं म्हणतो आकाश. आम्ही दोघं आहातच पण बहीण असली ना तर वेगळंच बॉन्डिंग असतं असं म्हणते अंजली. तुला नाही कळणार, खा तू शिरा खा असं म्हणते अंजली. ताई हे काय, मी काय म्हणते आम्ही दोघे आहोतच की असं म्हणते नम्रता. हो ग असं म्हणते अंजली. तुम्ही आहातच असं म्हणून ती मिठी मारते आता नम्रताला अंजली. अरे गाईस आज शिरा बनलाच आहे आणि आजचा एजीएम सक्सेसफुल झालाय, सो लेट्स सेलिब्रेट असं म्हणतो आकाश. सगळे टाळा वाजवतात. काय आई
काळजी मिटली ना आता तुझी, असं म्हणतो अविनाश. आता देवाकडे कुठली तक्रार नाही ना, असं म्हणतो तो. नाही रे बाबा, आता फक्त एकच इच्छा आहे, रमाकांत रावांचा खोणी लवकरात लवकर सापडावा, असं म्हणतात आजी. सापडेल असं म्हणतो अर्णव. लवकर सापडेल. मी एका इंटरनॅशनल कंपनीशी बोललोय. ते सीसीटीव्हीचं फुटेज रिकव्हर करून देणार आहेत आणि मदत करणार आहेत आपली. सो लवकरच कळेल कोण आणि कसं काय केलंय ते, असं म्हणतो अर्णव. तर वल्लरीला खूप जास्त भीती वाटलेली असते बघा प्रेक्षक सगळं ऐकून. बाकी सगळ्यांना मात्र छान वाटलेलं असतं. तर आता ईश्वरी बघते वल्लरीकडे, कारण वल्लरीवर डाऊट असतो ना ईश्वरीचा. तर आता ईश्वरी जाते वल्लरीकडे. काय झालं मामी, खावा, असं म्हणते ईश्वरी. तोंड गोड करा, आता लवकरच बाबांचा मारेकरी सापडला जाणार आहे, असं म्हणते ईश्वरी. तर आता सगळेजण एन्जॉय करत असतात. तर आता ईश्वरीला मात्र डाऊट आलेलाच असतो. वल्लरीला मात्र खूप जास्त भीती वाटलेली असते. तर आता इथे रात्रीची वेळ असते आणि सगळेजण बाहेर आलेले असतात. ईश्वरी, नम्रता, अर्णव आणि आकाश. आज आम्ही चौघे मिळून बॅडमिंटन खेळायचं आहे, असं म्हणते ईश्वरी. वाट, असं म्हणतो अर्णव. गुड आहे ना आयडिया, असं म्हणते ती. बकवास, असं म्हणतो अर्णव. मला काम येत आहे गो, असं म्हणतो अर्णव. थांबा थांबा थांबा, काय सारखं काम काम, थांबा ना भाऊजी, असं म्हणते ईश्वरी. ईश्वरी, आय डोंट थिंक आता कोणाचा मूड आहे, असं म्हणतो आकाश. मूड को मारो गोली, माझा मूड आहे ना, मी सगळ्यांचा मूड बनवते. चला चला खेळूया ना, आज तुमचं ते बीजीएम पण चांगलं झालं ना, असं म्हणते ईश्वरी. बीजीएम, असं म्हणतो अर्णव. ते काय असेल ते, चला ना भाऊजी, चला ना तुम्ही, असं म्हणते ईश्वरी. दादा, नम्रता, ईश्वरीचा मूड आहे तर बघ, लेट्स प्ले, असं म्हणतो आकाश. हो, असं म्हणते ईश्वरी. मी आता कोणाचं काही नाही ऐकणार. चला चला सर, भाऊजी चला, असं म्हणून ईश्वरी घेऊन जाते आता अर्णव आणि आकाशला. जीजू खेळा, असं म्हणते ईश्वरी. तर या बाजूला ईश्वरी आणि आकाश आणि दुसऱ्या बाजूला अर्णव आणि नम्रता असतात बघा प्रेक्षक हो. आणि हा टीम मॅच असतो. तर आता कपल एक्सचेंज होऊन खेळत असतात बघा प्रेक्षक हो, दोन्ही कपल. आकाशचा तर असा आहे, त्याला तर ईश्वरीच जास्त आवडतं असते बघा प्रेक्षक हो नम्रतापेक्षा. येस, असं म्हणतो अर्णव. बाहेर होतं, असं म्हणते ईश्वरी. शटल आतमध्ये आहे, मला पॉईंट मिळाला, असं म्हणतो अर्णव. चिटिंग आहे चिटिंग, बाहेर पडलं होतं पोलच्या, असं म्हणते ती. पोलच्या आतमध्ये पडलं होतं, असं काय करताय तुम्ही, असं म्हणतो अर्णव. हे बघ, जिजूने आत मारलाय आत, असं म्हणते नम्रता. नाही नाही नाही, असं म्हणते ईश्वरी. आम्ही तुम्हाला पॉईंट देणार नाही आहोत, असं म्हणते ईश्वरी. नाही देणार, असं म्हणतो आकाश. तुम्ही पॉईंट देणारे कोणात, आम्ही घेतला आमचा पॉईंट, असं म्हणतो अर्णव. असं कसं काय, असं म्हणतो आकाश. जिजू हा घ्या पॉईंट, असं म्हणते नम्रता. गुड, असं म्हणून ते ड्रामा करत असतात आणि खिशात ठेवून घेतो अर्णव पॉईंट. किती वजन झालंय, किती पॉईंट्स मिळालेत आम्हाला, असं म्हणतो अर्णव. असं म्हणते ईश्वरी. दुसऱ्यांचे पॉईंट्स घेऊन असंच होणार, असं म्हणतो आकाश. जाऊ दे भाऊजी, दोघेही चिटर आहेत चिटर, असं म्हणते ईश्वरी. देऊन टाकला पॉईंट, असं म्हणते ईश्वरी. तर आता नम्रता थम्स डाऊन करत असते ईश्वरी आणि आकाशला. खेळ खेळ, सर्व्हिस कर, असं म्हणतो अर्णव. भाऊजी, असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी सांगते बघा प्रेक्षक हो, आकाशच्या कानामध्ये काहीतरी. तर आता इथे अर्णव पण नम्रताच्या कानामध्ये काहीतरी सांगतो. स्ट्रॅटेजी, असं म्हणते आता ईश्वरी. तर आता दोघे एकमेकांना बॉम्ब देतात आणि आता चालू होते मॅच. हे खेळ, असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी सर्व्हिस करते. तर आता दोघे टीम खूप छान खेळत असतात. मार 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 मार, असं म्हणत असतो आकाश. तर आता दोघेही खेळत असतात बघा प्रेक्षक. नेटच्या खालून मारलाय तुम्ही, असं म्हणतो अर्णव. काय खाली गेले खाली, असं म्हणतो आकाश. खालून वगैरे काय नाही, मग अशी आम्ही तुम्हाला पॉईंट दिला ना, मग आता हा पॉईंट पण आम्ही घेणार, असं म्हणते ती. दॅट वॉज जेन्युइन पॉईंट. हे तुम्ही नेटच्या खालून मारलाय, तो तुम्ही चुकलाय, असं म्हणतो अर्णव. बॉल वगैरे काय नाही हा, असं म्हणतोय ईश्वरी. तर राईट, असं म्हणतो आकाश. आम्हाला पॉईंट मिळालाय, असं म्हणते ईश्वरी. घ्या 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 भाऊजी, हा घ्या पॉईंट, असं म्हणून आता ईश्वरी ड्रामा करायला लागते सेम जो अर्णव आणि नम्रताने केला होता. खरंच खूप फनी आहे हा सीन प्रेक्षक हो. येस येस, असं म्हणतात ईश्वरी आणि आकाश. जिंकलो जिंकलो, असं म्हणतात ते. चला चला खेळूया, असं म्हणते ईश्वरी. घ्या जीजू, स्मॅश मारा, असं म्हणते नम्रता. या बाजूला आहे, असं म्हणतो अर्णव. तर आता इथे परत मॅच चालू होते. तर आता खूप छान खेळत असतात सगळे. भाऊजी मी मारू, असं म्हणत असते नम्रता. तर आता ईश्वरीला आणि नम्रताला खेळायलाच मिळत नसतं. तर आता आकाश आणि अर्णवच खेळत असतात. तर आता दोघींना खेळायलाच मिळत नसतं बघा प्रेक्षक, ईश्वरीला आणि नम्रताला. तर आता दोघी तशाच थांबलेल्या असतात. जिजू मी मारते, असं म्हणत असते नम्रता. तर आता ईश्वरी मी मारते, असं म्हणत असते आकाशला. तर आता चिडलेली असते खूप नम्रता. तर आता नम्रता म्हणते, काय हे दोघेच खेळतायत, आम्ही पण आहोत खेळात, असं म्हणते ईश्वरी. असं म्हणते नम्रता. ओ, असं म्हणते ईश्वरी. मी पण आहोत दोघी, रॅली करतोय मी, असं म्हणतो अर्णव. रॅली, मी कुठे ह्या रॅलीमध्ये, असं म्हणते नम्रता. हो घ्या ना आम्हाला पण खेळायला, असं म्हणते ईश्वरी. हा, असं म्हणत असते नम्रता. ठीक आहे, तुम्ही दोघे खेळताय तर मग तुम्ही दोघे वर्सेस आम्ही दोघी, असं म्हणते ईश्वरी. गर्ल्स वर्सेस बॉईज, असं म्हणते ईश्वरी आणि नम्रता. कन्फर्म, तुम्हाला मी इझिली हरू, असं म्हणतो अर्णव. हो, 1 मिनिट, असं म्हणते नम्रता. 1 मिनिट जीजू, आकाश इंदोरमध्ये असताना ना आमची टीम होती आणि आम्ही सगळ्यांवर भारी पडायचो, असं म्हणते नम्रता. एकदम, असं म्हणते ती. जा जा तिकडे जा, असं म्हणते. तर आता इथे गर्ल्स वर्सेस बॉईज मॅच चालू होते. इशू पहिला स्पॅश मार, असं म्हणते नम्रता. आता बघा, असं म्हणते ईश्वरी. तर आता चालू होते मॅच. तर आता नेटमध्ये जातो शटल. पॉईंट आहे, असं म्हणतो आकाश. पॉईंट नाही, असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे चालू होते मॅच. तर आता अर्णव आणि ईश्वरी खेळत असतात मॅच. ठीक आहे, असं म्हणते नम्रता. तर आता इथे पॉईंट मिळतो अर्णवला. तर आता परत चालू होते मॅच. तर आता अर्णव आणि ईश्वरीच खेळायला लागतात. साडीतनं पळता पण येत नाही, असं म्हणते ईश्वरी. साडीमध्ये कोणाला बॅडमिंटन खेळताना मी तर पहिलाच पाहिले, असं म्हणतो अर्णव. खरं तर खूप फनी आहे प्रेक्षक, खरंच मी पण पहिल्यांदाच पाहिलंय शटल बॅडमिंटन कुणीतरी साडी घालून खेळताना. दादा, असं म्हणत असतो आकाश. इंदोर मध्ये यांचा बॅडमिंटनचा युनिफॉर्म होता हा, असं म्हणतो आकाश. तर आता अर्णव हसतो. 1 मिनिट, असं म्हणते ईश्वरी. काय म्हणालात भाऊजी, असं म्हणते ईश्वरी. काय म्हणालात सर, असं म्हणते ईश्वरी. युनिफॉर्म ही अशी साडी नेसून, हे असे एवढे भले मोठे चप्पल घालून, हातावरती पदर सोडून खेळून दाखवा बॅडमिंटन, हा, असं म्हणते ईश्वरी. खेळता येत नाही हे बोल ना, असं म्हणतो अर्णव. असं काही नाही, असं म्हणते ईश्वरी. काय खेळता येत नाही हा,
तुम्हाला माहित नाहीये इंदोरच्या ना त्या अशा करायला लागेल. इंदोरच्या अशा भरल्या खुल्या मैदानामध्ये मी एकटी खेळायचे, सगळ्यांवर भारी पडायचे. विचारा ताईला हो की नाही ग ताई असं म्हणते ईश्वरी. ताई गेली असं म्हणते नम्रता. ताई गेली असं म्हणते ईश्वरी. तुम्हाला काय माहित असं म्हणत असते ईश्वरी. तर आता भाऊजी पण गेले असं म्हणतो आकाश. तर आता आकाश पण जातो. मला माहित नाही. खुल्या मैदानामध्ये अंगे पाव खेळायचे मी. खूप अवघड असतं अंगे पाव खेळणं असं म्हणते ईश्वरी. बूट घालून काय कुणी खेळतं असं म्हणते ईश्वरी. तुम्ही इंदोरमध्ये खुल्या मैदानात खेळायचा बॅडमिंटन असं म्हणतो अर्णव. हो असं म्हणते ईश्वरी. तिथेच चूक झाली असं म्हणतो अर्णव. बॅडमिंटन हा इंडोर गेम आहे असं म्हणतो तो. बस करा तुम पुराण असं म्हणते आता ईश्वरी. ज्या पद्धतीने तू ग्रीप पकडलेस ना त्यावरूनच कळते की तुला काही खेळता येत नाही असं म्हणतो अर्णव. तुझ्याबरोबर मी डाव्या हाताने खेळलो ना तरी तुला मी इझिली हरवेन असं म्हणतो अर्णव. कळलं तुला असं म्हणतो मी तर ना डाव्या पायामध्ये रॅकेट ठेवून पण खेळू शकते असं म्हणते ईश्वरी. प्रेक्षक सांगताना खूप हसायला येते खरंच. म्हणजे हा सीन इतका फनी आहे ना, खरंच खूप फनी आहे सीन. तुम्हाला माहित नसेल मी एकेका दिवसामध्ये पैसे लावून खेळायचो आणि एकेका दिवसामध्ये मी एवढे पैसे जिंकायचे की त्या पैशांमधून ना झुलेलालची पाणीपुरी, शर्माचं चाट, मिष्ठान भंडार मधली कचोरी, मुगाचा हलवा सगळे एकटे खायचे. माझ्या बहिणीला पण द्यायचे आणि घरी जाऊन पार्टी पण करायचो असं म्हणते ईश्वरी. तू म्हणलीस ना आता डाव्या पायामध्ये रॅकेट ठेवून मला हरवणार, करून दाखव जरा असं म्हणतो अर्णव. दाखवला साडी नेसलाय म्हणून. खेळा खेळा असं म्हणते ती. तर आता इथे अविनाश आणि वल्लरीला दाखवलंय तर दोघेही झोपलेले असतात. तर आता वल्लरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. मी एका इंटरनॅशनल कंपनीशी बोललोय. सीसीटीव्हीचं फुटेज ते रिकव्हर करण्यासाठी आमची मदत करणार आहेत. सो लवकरच कळेल कोणीने कसं काय केलंय ते असं म्हणतो अर्णव. तर आता विचार करत असते वल्लरीने. आता ती उठून बसते. तर आता तिला खूप जास्त घाम आलेला असतो. तर आता तिला खूप बेचैन झालेलं असतं. देवा असं म्हणते ती, जर सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर झालं तर सगळ्यांना कळेल की तो खून उदयकांतने केला होता आणि जर उदयकांत पोलिसांना सापडला तर मग माझी मात्र काय खैर नाही असं म्हणते वल्लरी. तर आता ती विचार करत असते खूप. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले. तर आता इथे ईश्वरीने अर्णव पळायला आलेले असतात पार्कमध्ये. तर बघा प्रेक्षकांनो ईश्वरीची रात्री झोपलेलीच साडी बघा प्रेक्षकांनो. खरंच एवढ्या मोठ्या घराण्यातले दाखवतायत ना. खरं तर हे लोक तीच साडी घालून कसं काय झोपतात बघा प्रेक्षकांनो. खरंच मराठी सिरियल मध्ये असं का दाखवतायत. म्हणजे हिंदी सिरियल मध्ये किती छान छान कपडे दाखवतात. झोपतानाचे कपडे तर अजून छान असतात. मात्र ही लोक कितीही भरचऱ्या साड्या असू देत त्याच साड्या घालून झोपतात बघा प्रेक्षकांनो. तू इतक्या सगळ्या लोकांमध्ये मला असं काय घेऊन आलीस असं म्हणतो अर्णव. मला आवडत नाही असं ओपन मध्ये जॉगिंग करायला. मी जिम मध्ये जातो ना असं म्हणतो तो. तर आता इथे अर्णवचे मात्र कपडे वेगळे असतात बघा प्रेक्षकांनो. अहो पण मी नाही ना जात जिमला. आता ना मला सुद्धा तुमच्यासारखं फिट व्हायचं असं म्हणते ईश्वरी. त्यामुळे आता रोज असं मी जिमला येईन. नाही नाही म्हणजे मी जॉगिंगला इथे येईन तुम्हाला घेऊन असं म्हणते ती. तुला परफेक्ट व्हायचं आहे ना तर हो ना मला काय करायचं आहे सगळ्याचं असं म्हणतो अर्णव. तुम्ही पण यायचं. कसं बरं वाटतंय सांगा बघू इथे खुल्या मैदानामध्ये खुल्या हवेमध्ये असं म्हणून बघा प्रेक्षक ती मारणारच आहे आता इथे अर्णवला गोल गोल फिरताना. खरंच खूप फनी सीन आहे प्रेक्षक. आजचा एपिसोड खूप भारी आहे. झाला असं म्हणतो अर्णव. खुल्या मैदानात करून असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव लाजत लाजत चालत असतो. चला असं म्हणते ईश्वरी. तर आता जॉगिंग करत असतो अर्णव. सगळे बघतायत तुझ्याकडे असं म्हणतो अर्णव. मी छान दिसते ना असं म्हणते ईश्वरी. म्हणून बघतायत. नाही नाही छान दिसते म्हणून नाही, तू वेगळी दिसतेस म्हणून बघतायत. लुक ॲट यू. साडी नेसलीयस जॉगिंग करताना आणि खाली बघ स्पोर्ट शूज. खूप विचित्र दिसते असं म्हणतो अर्णव. खरं तर प्रेक्षक खरंच खूप अजीब वाटतं जेव्हा रस्त्यावरून जाताना बायका दिसतात साड्या घालून आहे खाली स्पोर्ट शूज. खरंच खूप फनी वाटतं प्रेक्षक. हो इट्स व्हेरी कॉमेडी असं म्हणतो अर्णव. काय कॉमेडी. तुमच्यासारख्या अशा पॅन्टा घालायला मला नाही आवडतच म्हणते ईश्वरी. तर बाजूनी बायका पण जात असतात आणि तिच्याकडे बघत असतात. मी नाही घालू शकत बाई तुमच्यासारख्या पॅन्टा असं म्हणते आता ईश्वरी अर्णवला. असं म्हणते ती. जात असते ती पुढे. तर आता अर्णव म्हणतो व्हॉट पॅन्टा इट्स ट्रॅक पॅन्ट असं म्हणतो तो. जॉगिंग करताना हेच घालतात कळलं तुला. साडी घालून कोणी जॉगिंग करतं का हे बघ कोण दिसतंय तुला असं म्हणतो अर्णव. तर आता सगळीकडे बघत असते ईश्वरी. नाही नाही असं म्हणते ईश्वरी. पण मला करता येतं सगळं साडीमध्ये. तुम्हाला मला साडीमध्ये काय काय करता येतं ना हे तुम्हाला नाही माहित असं म्हणते ईश्वरी. साडीमध्ये मला खाता येतं, स्वयंपाक करता येतं, पोहता येतं, बॅडमिंटन खेळता येतं असं म्हणतो अर्णव. बघितलं ना काल रात्री असं म्हणते ईश्वरी. आणि काय हो असे हळूहळू चालताय की धावताय हेच कळत नाही म्हणते ईश्वरी. हातवारे वगैरे करून म्हणत असते बघा प्रेक्षक. तिने खरंच खूप फनी वाटतंय हे. बरं कोण जॉगिंग करतं असं म्हणते ती. कसं करून दाखव असं म्हणतो अर्णव. फास्ट फास्ट धावलं पाहिजे असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णवला हसायला येते सगळं बघून. मी काय म्हणते आता आपण फास्ट फास्ट धावूया म्हणजे तुमच्या भाषेमध्ये फास्ट फास्ट कॅलरीज बर्न होतील असं म्हणते ईश्वरी. मला वाटतं तुला कॅलरीज बर्न करण्यासाठी धावायची गरजच नाही असं म्हणतो अर्णव. का असं म्हणते ईश्वरी. तुझे कॅलरीज तर बोलून बोलूनच बर्न होत असतील असं म्हणतो अर्णव. तुम्ही मस्करी करू नका असं म्हणते ईश्वरी. चला फास्ट फास्ट. तुम्हाला वाटतं ना मी जॉगिंग नाही करू शकणार तर बघा आता साडीमध्ये मी तुम्हाला धावून पण दाखवते. फास्ट फास्ट चला धावून दाखवते चला असं म्हणून ती जोरात धावायला लागते प्रेक्षक. आणि आता तिचा तोल जातो तर तिला अर्णव येतो आणि पकडतो. तुला साडीमध्ये बॅडमिंटन खेळता येतं, होता येतं, धावता येतं, पडता पण येतं असं म्हणतो अर्णव. ओ असं म्हणते ईश्वरी. पडले बिडले नाहीये मी. हमारा इंदौर मध्ये ना असं खुले मैदान में हम ऐसे ही गिरते असं म्हणते ईश्वरी. और सवरते भी है, गिरते भी है और सवरते भी है असं म्हणून ती ड्रामा करत असते. खरंच खूप फनी आहे प्रेक्षक आजचा एपिसोड. झाला असं म्हणतो अर्णव. चल जॉगिंग कर
चल कमॉन असं म्हणतो अर्णव. सर नको बस असं म्हणते ईश्वरी. मला असं वाटतं की माझे कॅलरीज बंद झाले असं म्हणते ईश्वरी. नाही 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 कसे कॅलरीज बंद झाले धावायचंय कमॉन असं म्हणतो अर्णव. मला आतून कळतंय मला माझं मन सांगतंय माझे कॅलरीज बंद झाले तसं म्हणते ईश्वरी. चला चला असं म्हणते ईश्वरी. बस 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 असं म्हणते ईश्वरी. चला घरी जाऊया चला असं म्हणते ती आणि आता ते दोघे कारकडे येतात. अगं बाई असं म्हणत असते ईश्वरी. काय असं म्हणतो अर्णव. तुला धावायचं होतं ना अजून असं म्हणतो अर्णव. अर्धा राऊंड पण नाही मारला. चल घे असं म्हणतो आणि तिच्या अंगावर कर्ची फेकतो तो. काय एवढं काय झालं दमाला असं म्हणतो अर्णव. ते काय आहे ना सगळे माझ्याकडेच बघत होते ना एवढी छान दिसत होती असं म्हणते ईश्वरी. तुमच्याकडे कोणीच बघत नव्हतं. मला वाटलं तुम्हाला वाईट वाटलं म्हणून म्हटलं चला घरी. काय तुमच्या भाषेमध्ये लाईमलाईट हे सगळं मीच घेऊन चालले होते ना म्हणून असं म्हणते ईश्वरी. हो का असं म्हणतो अर्णव. चल बस असं म्हणतो अर्णव. तेवढ्यातच दोन मुली येतात बघा प्रेक्षक अर्णवकडे. सर आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत असं म्हणतात त्या दोन मुली. आम्हाला तुमच्यासोबत एक फोटो पाहिजे असं म्हणतात त्या मुली. तर आता इथे ईश्वरीला अजिबात आवडत नाही बघा प्रेक्षक कारण त्या मुली आलेले असतात ना अर्णवकडे फोटो घेण्यासाठी म्हणून जेलस होते आता इथे ईश्वरी. ऑफकोर्स वाय नॉट असं म्हणतो अर्णव. सेल्फी काढू सर असं म्हणतात त्या. तर आता इथे त्या सेल्फी घेतात अर्णव सोबत. तर आता ईश्वरी म्हणते जरा लांब उभे राहून फोटो काढले तर जास्त चांगले येतील असं म्हणते ईश्वरी. मला त्यांच्या जवळच उभे राहायचंय मनाच्या अगदी जवळ असं म्हणते ती मुलगी. सो फोटोत पण जवळ असं म्हणते ती मुलगी. तर आता अर्णवला खूप भारी वाटतं. ईश्वरीला मात्र खूप जास्त राग येतो बघा प्रेक्षक. थँक्यू सो मच असं म्हणतात त्या मुली. थँक्यू सर असं म्हणतात त्या. तर आता ईश्वरीला खूप जास्त राग आलेला असतो. मनाच्या जवळ आहेत ना ते असं म्हणते ईश्वरीनी. म्हणते दमली होते म्हणून नाही तर दोघींच्या ना दात फोडले असते असं म्हणते ईश्वरी. काय दात फोडीन काय गुंड आहेस तू असं म्हणतो अर्णव. दात फोडायला हे बघ इथे काहीच नाही. ओपन मध्ये मी असं पहिल्यांदा जॉगिंग करतोय. नाहीतर जे मध्ये ना मुली सतत येऊन फोटो काढत असतात माझ्यासोबत. ती फेमस आहे तिथे. अर्धा वेळ तर फोटो काढण्यामध्ये जातो असं म्हणतो अर्णव. चल असं म्हणतो अर्णव. तर आता मुलं पण येतात. तर आता मुलं येतात. मॅम ईश्वरी तुम्हीच ना असं म्हणतात ती मुलं. हो हो असं म्हणते ईश्वरी. मॅम किती भारी वाटतंय तुम्हाला भेटून. आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत असं म्हणतात ते. मॅम एक फोटो काढू शकतो का असं म्हणतात ती मुलं. हो असं म्हणते ईश्वरी. या ना असं म्हणते ईश्वरी. सर जरा एक फोटो काढता का आमचा असं म्हणतो तो. सर तुम्हीच काढा एक फोटो असं म्हणून फोन देतात बघा प्रेक्षक. हो तर आता इथे अर्णव फोटो काढत असतो त्या दोन मुलांचा आणि ईश्वरीचा. तर आता इथे फोटो काढून होतं त्यांचं. ईश्वरीला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो. सर आता एक वर्टिकल काढा असं म्हणतात ते. तर आता इथे अर्णव फोटो काढत असतो बघा प्रेक्षक त्या दोघांचा आणि ईश्वरीचा. आला आला असं म्हणतात ती मुलं. एकदा चेक करून घे असं म्हणतो मुलगा नाही तर परत काढू असं म्हणतात ते. ठीक आहे बरोबर आहे असं म्हणून ती मुलं जातात. थँक्यू मॅडम आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत आणि तुम्ही काय खेळला त्या कॉम्पिटिशन मध्ये असं म्हणतात ते मुलं. आणि हो ना मॅम असं म्हणतात ते. थँक्यू सो मच असं म्हणते ईश्वरी. मॅडम तुम्ही पण इथे जॉगिंग करायला आलात का असं म्हणते ती. मॅम सोबत करूया का मस्त रील पण काढू असं म्हणतात ते. झाले त्यांची जॉगिंग झाली रील पण काढते तिने असं म्हणतो अर्णव. बरोबर चालेल मॅडम छान वाटलं तुम्हाला भेटून असं म्हणतात ती मुलं. थँक्यू वन्स अगेन असं म्हणतात ते. बाय सर असं म्हणून ती मुलं जातात बघा प्रेक्षक आतमध्ये. तर आता ईश्वरी बघते अर्णवकडे. काय मग होईना जेलिसी असं म्हणते ईश्वरी. नाही असं म्हणतो अर्णव. काय असं म्हणते ईश्वरी. काय जेलस होईल मी सिंदूर. मला उलट छान वाटलं का तुझ्यासोबत येऊन फोटोज काढताय तुला अप्रिशिएट करताय. आय नो हे सगळं माझ्यामुळेच होत आहे पण स्टील चला आता पटकन नाहीतर अजून लोक येतील फोटो काढायला माझ्यासोबत तुझ्यासोबत नाही असं म्हणतो अर्णव. तर बघा प्रेक्षक वाचा बघ इथे समोर बघा तर एकामध्ये काय येते. तर आता इथे अविनाश ईश्वरीने अर्णवला म्हणतो मी दोघे माझ्या रूममध्ये येतात का असं म्हणतो. आता अविनाश का काय झालं असं म्हणतो अर्णव. एक डाऊट आहे मला असं म्हणतो अविनाश. काय झालं असं म्हणते ईश्वरी. रूममध्ये चला असं म्हणतो अविनाश. मला डाऊट याचा आहे हा बघ रक्ताचा डाग असं म्हणतो अविनाश. हे भगवान असं म्हणते ईश्वरी. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं असं म्हणते वल्लरी उदयकांतला. तर आता वल्लरी म्हणते मला भेटून बोलायचं आहे. पत्ता देते त्या पत्त्यावर लगेच पोच असं म्हणते वल्लरी. पोचतो असं म्हणतो उदयकांत. उदयकांतचा कायमचा बंदोबस्त करायची वेळ जवळ आली असं म्हणते वल्लरी. तर आता बघा प्रेक्षक उदयकांतला पण मारणार आहे वल्लरी भेटून. तर बघा प्रेक्षक हो आजचा भाग इथे संपताना रिकॅप सुद्धा. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला हेल्प करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक हो असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.